आपण ओपन प्लॉटमध्ये सध्या 70 बेडवर काम करत आहोत आणि उन्हाळा सुरू असल्याने पाण्याची गरज वाढू लागली आहे. त्यामुळे पाणी देत असताना प्रमाणही लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं. पाणी देत असताना एक गोष्ट फार महत्त्वाची लक्षात ठेवावी लागते, ती म्हणजे गांडुळांना गारव्याची गरज असते. जास्त पाणी झाल्यासही अडचण आणि कमी पाणी झाल्यासही गांडुळांची मर वाढू शकते. आणि म्हणूनच बऱ्याच ओपन प्रोजेक्टमध्ये आम्ही रेनगन किंवा डायरेक्ट पाईपने पाणी देताना पाहिलं आहे. रेनगनने पाणी दिल्यास पाण्याचा वापर जास्त होतो, तेच डायरेक्ट पाईपने पाणी दिल्यास जास्त वेळ खर्च होतो. त्यामुळेच स्प्रिंकलर आणि रेन पाईप हे 2 ऑप्शन्स आम्ही निवडले, ज्यात पाण्याचा जास्त होणारा वापरही टाळता येतो आणि कमी वेळात एकसारखे बेडही भिजवता येतात. पण मग खर्चही पाहिला पाहिजे, म्हणूनच स्प्रिंकलर आणि रेन पाईपमध्ये तुलना केली तर स्प्रिंकलर लावून घेण्यात खर्च वाढतो, तुलनेने रेन पाईपला खर्च कमी होतो. आता हेच रेन पाईप लावायचे कसे, कोणत्या साईजचे रेन पाईप घ्यावे, याला साधारण खर्च किती होतो, 3ही ऋतूत यांचा वापर कसा करावा आणि मेंटेनन्ससाठी काय काळजी घ्यावी, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं इथे ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये आपण घेणार आहोत. तर रजिस्ट्रेशनसाठी संपर्क क्रमांक स्क्रीनवर दिलेला आहे. धन्यवाद.